नमस्कार. हा व्हिडिओ मी मराठीमध्ये रेकॉर्ड करतो आहे आणि याच्यामध्ये खूप सिंपल अशी गोष्ट मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे काही मित्र आहेत, काही नातेवाईक आहेत. ते मला नेहमी विचारतात की तू इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक करतोस, रिअल इस्टेटमध्ये का नाही करत? आणि रिअल इस्टेटमध्ये मी का नाही करत याच्या संदर्भात माझा जो डिस्कम्फर्ट आहे किंवा माझा जो थॉट प्रोसेस आहे, विचार आहे, मला असं वाटलं हा विचार मी या व्हिडिओद्वारे लोकांसमोर मांडेल. हा पर्स्पेक्टिव्ह आहे. तुमचे विचार माझ्यापेक्षा वेगळे असू शकतात, पण मी फक्त माझा पर्स्पेक्टिव्ह इथे ठेवतो. काय होतं की रिअल इस्टेटमध्ये आणि इक्विटीमध्ये आपण एक एक मुद्दा स्पष्टपणे विचार करू. पहिल्यांदा सुरुवात करू की खरेदी करायची. तर असं समजा की तुम्हाला एक एन प्लॉटची खरेदी करायची आहे. तर तुम्ही त्या प्लॉट्सचे लिस्टिंग वगैरे बघता. नंतर जिथे तो प्लॉट विकायला आहे तिथे तुम्ही चौकशी करण्यासाठी जाता. सेलरसोबत तुमचं कॉन्टॅक्ट होतं. मग सोबत तुमचा बोलणी सुरू होते. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात की ही जमीन किती जेन्युइन आहे किंवा याच्यावर काही मल्टिपल सेलर्स किंवा बायर्सची काही रॉंग हिस्ट्री आहे का, अशा अनेक चिंता डोळ्यासमोर असतात. मग तुम्ही कोणाला तरी वकिलाला हायर करून त्याचं ड्यू डिलिजन्स करता की ह्या जमिनीवर मल्टिपल मालकांचा हक्क आहे की नाही, टायटल क्लिअर आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. हे सगळं झालं की मग आपण निगोशिएशनला उतरतो. निगोशिएशन स्किल्स काय आपल्याला जन्मतःच शिकवलेले नसतात. आपल्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये हे स्किल आपल्याला शिकवलंच जात नाही. मग आपण काय करतो, आपण आपलं इन्स्टिंक्ट बॅक करतो. आपल्या इन्स्टिंक्टनुसार आपण त्या व्यक्तीसोबत निगोशिएशन करतो. ती व्यक्ती ब्रोकर पण असू शकते, कारण बऱ्याचदा असं असतं की प्रॉपर्टीचा बायर आणि प्रॉपर्टीचे सेलर हे दोघेही बॅड निगोशिएटर असतात. मग ते काय करतात, ते एका ब्रोकरला मध्ये आणतात. हे ब्रोकर्स अतिशय स्मार्ट असतात. त्यांना माहीत असतं आपण दोघेही बायर्स आणि सेलर्स हे निगोशिएशन्समध्ये कच्चे आहोत. मग ते ह्या गोष्टीचा फायदा घेतात. सो पुन्हा आपण खरेदीला चाललेलो आहोत. आपण एका ब्रोकरशी, मोस्ट लाईकली 99% केसमध्ये आपण एका ब्रोकरशी बोलतो. तिथे आपले निगोशिएशन स्किल पणाला लागतात. एका पॉईंटला आपण गिवअप करतो. आपलं इंटेंट असेल तर आपण एका पर्टिक्युलर प्राईसला हो म्हणतो. ती प्राईस कमी जास्त ह्याचा आपल्या कंट्रोलमध्ये कुठल्याच गोष्टी नसतात, कारण त्याला मार्केटचा पब्लिश्ड ऑथेंटिक असा आधार काहीच नसतो. लिस्टिंग नसतं. स्टॉक मार्केटमध्ये जसं प्रत्येक शेअरची प्राईस लिस्टेड असते, त्याला प्राईस डिस्कवर झालेली असते, डिमांड सप्लायनुसार ती कमी जास्त होते. प्रॉपर्टीवर तसं काही नसतं. त्या जागेला जो भाव असतो तो तिथल्या डेव्हलपमेंटवर आधारित असतो. तिथून ट्रेन्स जाणार आहेत का, तिथून मेट्रो स्टेशन जवळ आहे का, तिथून स्कूल्स किती जवळ आहे, शहरापासून किती दूर आहे, असे अनेक फॅक्टर्स त्या डिसिजनमध्ये येतात, त्या प्राईसिंगमध्ये येतात. तो आपण कुठल्या तरी एका प्राईसला ठरवतो आणि ती आपण डील करतो. बरं, ही डील झाली, बाईंग प्रोसेस संपलेली नाही. आता आपल्याला दोघांनाही पैसे कसे द्यायचे, किती टप्प्यात द्यायचे हे ठरवायचं. ते एग्रीमेंट झालं की मग आपल्याला एका रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन स्टॅम्प ड्युटी भरून त्या जमिनीचं ॲग्रीमेंट करायला लागतं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रचंड वेळ निघून जातो. कित्येकदा बायर सेलर्स बॅकआउट करतात ह्या प्रोसेसच्या कॉम्प्लेक्सिटीमुळं, कारण वेळ नसतो. सो ही झाली बाईंगची प्रोसेस रिअल इस्टेटची. आपल्याला जर एखादी रिअल इस्टेट प्रॉपर्टी सेल करायची असेल, तशीच प्रोसेस आहे. आपण पुन्हा निगोशिएशन स्किलमध्ये कच्चे असतो. मग आपण पुन्हा कोणातरी ब्रोकरकडे जातो. तो ब्रोकर आपल्याला कुठल्या तरी बायरशी कनेक्ट करतो. पुन्हा इथे पण आपण तेवढेच हेल्पलेस असतो. आपलं काही कंट्रोल नसतो प्राईस डिस्कवरीमध्ये, तर ब्रोकरचा कंट्रोल असतो. ब्रोकर याच्यामध्ये प्रचंड मार्जिन्स काढतात.
ते आपल्याला कुणाला तरी कनेक्ट करून देतात. आपण निगोशिएट करतच नाही, आपल्याकडे स्किलच नसतात. निगोशिएट करतो ब्रोकर आपल्या वतीनं आणि पुन्हा एक काहीतरी प्राईस निश्चित होते, पुन्हा आपण तीच प्रोसेस फॉलो करतो. पैसे कसे द्यायचे, किती टप्प्यात द्यायचे ठरलं जातं. आपण रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जातो, स्टॅम्प ड्युटी भरतो, सगळी प्रोसेस पूर्ण करतो. पुन्हा अनेक दिवस याच्यामध्ये निघून जातात. पण प्राईस जी आहे प्रॉपर्टीची ती आपण ठरवू शकत नाही, ब्रोकर त्याला मॅनिप्युलेट करतात. आता आपण हेच सगळं इक्विटीच्या बाबतीत विचार करू. तर मला समजा माझ्याकडे आपण आता बाईंग आणि सेलिंग दोघांचा विचार करू. माझ्याकडे रिलायन्सचे 100 शेअर्स आहेत. मला काहीतरी कारणासाठी पैसे आहेत. ओके, मी काय करतो, मी माझ्या ब्रोकरेज अकाउंटकडे लॉग इन करतो. इथे पण ब्रोकर्स आहेत, पण इथे ब्युटी काय आहे की इथे ब्रोकर्स प्राईस ठरवत नाही. प्राईस कोण ठरवतं? इंडेक्स पण ठरवत नाही. इंडेक्स फक्त तुम्हाला प्राईस डिस्कवरीचं माध्यम देतं. तिथे बायर्स आहेत, सेलर्स आहेत. त्या पर्टिक्युलर दिवशी रिलायन्सच्या शेअरला किती मागणी आहे, किती बायर्स आहेत, किती सेलर्स आहेत, याच्यानुसार प्राईस ठरते. एखाद्या दिवशी जास्त बायर्स असतील तर प्राईस वाढते. एखाद्या दिवशी कमी बायर्स असतील, जास्त सेलर्स असतील, त्या दिवशी प्राईस कमी होते. एखाद्या दिवशी फक्त बायर्सचीच संख्या जास्त असते आणि सेलर कोणीच नसतं, त्या दिवशी तो शेअर अप्पर सर्किटला जातो. एखाद्या दिवशी असं होतं की फक्त सेलर्सच सेल करत असतात, बायर्सच नसतो, त्या दिवशी तो लोअर सर्किटला जातो. पण एक अग्रीड आणि अतिशय मॉनिटर्ड, ॲडमिनिस्ट्रेटिव्हली कंट्रोल्ड अशी मेकॅनिझम आहे की तुम्हाला तिथे गेलं की ती प्राईस कळते. मला रिलायन्सचे 100 शेअर्स विकायचे, माझ्याकडे आता सध्या 1350चा रेट चालला आहे, मी विकतो. ते मी विकले की मला काय होतं की माझे शेअर्स डिमॅट करणं निघून जातात. पैसे माझ्या ब्रोकरेज अकाउंटला येऊन लगेच पडतात, माझ्या अकाउंटला दुसऱ्या दिवशी जातात. T+1 सेटलमेंट आहे, दुसऱ्या दिवशी मला पैसे मिळतात. बॅकएंडला ब्रोकर सगळ्या गोष्टी करतो, कॉन्ट्रॅक्ट नोट जनरेट करतो, स्टॅम्प ड्युटी डेबिट होते, सगळ्या गोष्टी जे ॲग्रीमेंट ऑफिसला जाऊन मला काम करायचं असतं प्रॉपर्टी घेताना, ते इथे डिजिटल सगळ्या गोष्टी त्या क्षणी घडून मला कॉन्ट्रॅक्ट नोट बाय ईमेल मिळतेसुद्धा. एका दिवसात ट्रान्झॅक्शन सेटल होतं, पैसे माझ्या अकाउंटला जमा होतात. मला बाय करायचे असेल तर पुन्हा हीच प्रोसेस आहे. मी पुन्हा लॉग इन करतो, मला प्राईस दिसते, मी 100 शेअर्स बाय करतो, माझ्या अकाउंटमधनं पैसे डेबिट होतात. T+1मध्ये दुसऱ्या दिवशी माझ्या डिमॅट अकाउंटला शेअर्स येऊन पडतात. प्राईसमध्ये मला निगोशिएट करण्याची गरज नाही, पैशामध्ये कुठला डिले नाही, मला कुठल्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये यायचं नाही. प्राईसमध्ये ट्रान्सपरन्सी आहे, सेबीसारखी संस्था आहे. हे सगळं माझ्या दिमतीला जर आहे तर मी इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट का करू नये? बरं, आता आपण हा ग्रोथचा पर्स्पेक्टिव्ह बघू की इक्विटीमध्ये ग्रोथ कशी होते आणि प्रॉपर्टीमध्ये ग्रोथ कशी होते. प्रॉपर्टीची जी ग्रोथ आहे ही आपल्या कंट्रोलमध्ये नसते किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा टिकर सिम्बॉल अवेलेबल नसतो. स्पेक्युलेटिव्ह असते. मी ही जमीन 1 करोडला घेतली, 1 वर्षाने मी म्हणू शकतो ती जमीन 2 कोटीची आहे. विकताना मला निगोशिएट करता येईल की नाही माहीत नाही, मी कमी जास्त करून ती विकून टाकेल. पण त्या प्राईसला आधार जो असतो तो रेडी रेकनरचा असतो, जर सिटी लिमिट्समध्ये असेल तर. पण अदरवाईज अतिशय स्पेक्युलेटिव्ह नेचर असतं ह्याच्या प्राईस डिस्कवरीचं. इक्विटीमध्ये अतिशय ॲडमिनिस्ट्रेटिव्हली कंट्रोल्ड मेकॅनिझम आहे. नंबर ऑफ बायर्स किती आहेत, नंबर ऑफ सेलर्स किती आहेत, कंपनीची ग्रोथ कशी आहे, फ्री कॅश फ्लो कसा आहे, त्याचे प्रॉफिट ट्रेंडिंग कसं आहे, दर क्वार्टरला त्यांना रिझल्ट्स पब्लिश करायला सेबी त्यांना फोर्स करतं आणि बाय दॅट लिगल मेकॅनिझम त्यांना ते पब्लिश करायला लागतं. तर तुम्हाला सगळी स्टेटमेंट्स वाचायला मिळतात. वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, स्क्रीनर.in आहे, टिकर टेप आहे, खूप साऱ्या वेबसाईट आहेत जिथे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन फ्री मिळते. तुम्हाला प्रत्येक कंपनीचा फायनान्शियल लेखाजोखा मिळतो. मला कळतं की ह्या कंपनीचा फ्री कॅश फ्लो हा पॉझिटिव्हली ट्रेंडिंग आहे.
सेल्समध्ये होणारे राईज ही पॉझिटिव्हली ट्रेंडिंग आहे. ह्या कंपनीचं एक विशिष्ट मोठ आहे. मला ठरवता येतं की मी ह्या कंपनीवर गुंतवणूक करू शकतो की नाही. इक्विटीमध्ये हे शक्य होतं, प्रॉपर्टीमध्ये हे शक्य होत नाही. इतकी सगळी ट्रान्सपरन्सी सोडून मी कशाला त्या रिअल इस्टेटच्या फंदात पडू. माझ्याकडे स्किल सेट नाही, निगोशिएट मला करता येत नाही. जर मल्टिपल ओनर्सचा सिनेरिओ वाहतात तिथे मला जाऊन मारामारी करण्याचं प्रोव्हिजन नाही, माझ्याकडे ती ताकद नाही. बऱ्याच प्रॉपर्टीजमध्ये प्रस्थापित जे राजकारणी असतात ते त्यात इन्व्हॉल्व असतात. तिथे जर काही घोळ झाला तर आपण स्वतःला वाचवू पण शकत नाही. असे सगळे अनेक प्रॉब्लेम्स असतात. मी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण मी 2 ऑफिसेस घेतले. ते अशा बिल्डरकडून घेतले जो माझा मित्र आहे, त्याला मी ओळखतो. कमीत कमी असं तरी काही प्रोव्हिजन असावं की ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण जातो आहे तिथे आपल्या माहितीचं कोणी आहे का, आणि ते असेल तर आपलं काम सोपवतं. कोणाला तरी ट्रस्ट करून विचारू शकतो एक सगळं काय आहे का ट्रस्टवरती. घर घेताना पण त्याच बिल्डरकडे घेतलं जिथं मला तो माणूस ओळखीचा वाटला. अदरवाईज हे धाडस नाही होत. कारण बिल्डर्सची ही जी काय मेकॅनिझम आहे किंवा नटोरिटी आहे याच्यामुळंच हे रेरा नावाचं प्रकरण आलं. कारण यांच्यावर जर कंट्रोल नाही ठेवला तर जे हँडओव्हर होण्याची टाईमलाईन आहे ती पुश होत राहते. रेरामुळं त्यांना बरेचसे कंट्रोल्स आले, पण रेरानी पूर्ण कंट्रोल्स आणले नाहीत. मोकळ्या जमिनीला अजूनही कुठला कंट्रोल नाही. नंदन निलखेणी यांनी एक मेकॅनिझम सजेस्ट केली आहे, त्याला ते टोकनायझेशन म्हणतात. माझ्या याने प्रॉपर्टीचा 1 स्क्वेअर फूटसुद्धा मला टोकनाइज करता आला पाहिजे. त्याला एक टोकन देता आलं पाहिजे, त्याला एक रेट देता आला पाहिजे, आणि तो रेट ठरवणारी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह संस्था पाहिजे. हे जेव्हा होईल ना तेव्हा सामान्य माणसाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायला भीती नाही वाटणार. आता ती भीती वाटते. म्हणूनच मेजॉरिटी ऑफ द लोक रिअल इस्टेटमध्ये फसतात आणि मागे सरकतात. मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरलेला असेल. इक्विटीमध्ये मी का जातो, माझी थॉट प्रोसेस तुम्हाला समजलेली असेल. तुम्हाला जर रिअल इस्टेट घ्यायची असेल तर आपल्या माहितीतल्या ठिकाणी कोणीतरी त्या ट्रान्झॅक्शनमध्ये असं असू द्या की ज्याला तुम्ही ओळखता आणि जो तुम्हाला ओळखतो, आणि जिथे तुम्हाला ट्रस्ट करता येईल. ड्यू डिलिजन्स तर करावंच लागेल, पण बऱ्याचदा ड्यू डिलिजन्स झाल्यानंतर सुद्धा फसवणूक होते. हे इतकं अवघड प्रकरण आहे ना, म्हणून खूप कॉशियसली ह्याच्यामध्ये पावलं टाकलेली बरी. थँक्यू.